शांतता पसरली, कोणी उठत नाही. शेवटी राजे जनक उठले. दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा, दीप दीप के भूपति नाना आए सुनी हम जो पन उठाना. हमारे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. देख लिया मैंने आपकी ताकत को. कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. उठाना तो क्या, तिल के दाने के समान धनुष को हिल नहीं पाए आप लोग. आस छोड़कर अपने अपने घर चले जाओ. तरी उठत नव्हते कोणी. सज्जन राजे म्हणलेले का, मुलीचा बाप आहे तो जनक, आणि तो काय म्हणतो, मंडपातून आपल्या आपल्या घरी निघून जा. तरी काही लाजा बिजा आहे का नाही आपल्याला. जिथं मुलीचा बाप सांगतो माझ्या मंडपातून निघा, तरी बसता कशाला. अभिमानी राजे म्हणाले, बसण्यात एक फायदा आहे. आता काय फायदा. अरे आपल्यानं धनुष्य नाही उचललं तर काय अयोध्येचे पोरं उचलतील का रे. आणि त्यांच्यानं नाही उचललं काय जनक जानकी कुवारी ठेवणार आहे का. मग जनक साधू संताला विचारतील काय करावं. साधू संत म्हणतील आता एक काम करा, हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्या. हत्ती समाजात फिरवा, ज्याला हार घालेल त्याला मुलगी देऊन टाका. समजा असा निर्णय झाला. आणि हत्ती जर मांडवात हार घेऊन फिरला आणि योगायोग आहे त्याच्यात जर आपलाच नंबर लागला, तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा बसू अर्धा तास. म्हणून बसले होते. त्याचे वास निज निज घर जाई, लिखान विधि बैदेही बिहाई. धनुष को भंग करने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है. हे रागात बोलले पण तत्वाला धरून आहे. जनक जी काय म्हणतात, धनुष्य भंग करने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया, क्योंकि जो धनुष्य भंग करने वाला बैठा है उसी ने ब्रह्मा को पैदा किया. असं उलट आहे. कारण हा विष्णूचा अवतार आहे राम, त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. हे रागात बोलले तरी तत्व पहा. चले जाओ. हा अपमान सर्वांनी सहन केला. पण दुनिया का आधार, शेष का अवतार, 15 साल का लखन खड़ा हो. और खड़े होकर के गुस्से में आकर लखनलाल बोले, कहीं जनक जसी अनुचित बाणी, विद्यमान रघुकुल मणि जानी. सुनऊ भानुकुल पंकज भानु, गाओ सुबाहुन कछु अभिमान. गाते घट जिमि डारो भोरी, सकौ मेरु मूल कजिमि तोरी. तव प्रताप महिमा भगवाना, को बाबूर पिना पुराना. तो लखन सका वचन सब बोल, जगमगाए वही दिग्गज डोल. सकल लोक सब भूत डराने, यही हर्ष जन जस पुराने. लखनलाल खड़े हो गए. जनक, आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समुद्र में फेंक देता हूं. इतनी ताकत रघुवंशियों में है. मेरे बड़े भैया रामचंद्र यहां विराजमान है. आप ऐसी बात कर रहे, कोई क्षत्रिय बचा नहीं. सगळीकडे शांतता पसरली. बोले, बच्चा 15 साल का है रे, बात तो बहुत बड़ी कर रहा. लक्ष्मणानं रामचंद्राकडे पाहिलं तर रामचंद्र हसत होते. आणि रागातल्या माणसाला कोणी हसलं, राग नाही कमी होते, डबल भडकत. तसं लक्ष्मणरावची अवस्था. बोले भैया, आप भी उठते नहीं, मुझे भी आकर नहीं, आप मुस्कुरा रहे हो. मैं क्रोध के मारे लाल हो गया हूं. रामचंद्र बोले, लखन सच है, तू क्रोध के मारे लाल हो गया ना. मैं सूरज हूं, और सूरज तब निकलता है रे, पहले लाली होती है. पूर्व दिशा तांबडी झाल्याशिवाय सूर्याचा उदय होत नाही लक्ष्मणा. आता समाजाला कळालं. लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झाली, आता राम रूपी सूर्याचा उदय होणार. सच कहूं लखन, जब जनक बोले ना तो सबसे ज्यादा गुस्सा मुझे आया था, लेकिन करे क्या रे.
अपने बाबा विश्वामित्र जी बैठे हैं ना, उनके इजाजत के बिगर उठना मर्यादा का उल्लंघन है। इशारा बाबा विश्वामित्र जी को था। विश्वामित्र समझ गए कि मेरा राम इजाजत मांग रहा, तो विश्वामित्र बोल उठे, श्री उठहु राम भजऊ भव चापा, उठहु राम भजऊ भव चापा, उठऊ राम भंजऊ भव चापा, उठऊ राम भंजऊ भव चापा, बैठऊ तात जनक परितापा, बैठऊ तात जनक परितापा, बैठऊ तात जनक परितापा, बैठऊ तात जनक परितापा, उठहु राम भजऊ भव चापा, बैठऊ तात जनक परितापा, उठऊ राम भंजऊ भव चापा, बैठऊ तात जनक परितापा, उठऊ राम भजऊ भव चापा, उठऊ राम भजऊ भव चापा, मेटऊ तात जनक परिताप। श्री राम उठो। प्रभु जी मंचक पर खड़े हो गए, सब देख रहे प्रभु की ओर। उदित उदयगिरी मंच पर, उदित उदयगिरी मंच पर रघुवर पाल पतंग खड़े हैं। उदित उदयगिरी मंच पर रघुवर पाल पतंग, विकसे संत सरोज सम हर्षे लोचन भृंग। आंखें बंद करके माँ बाप को याद किया, वशिष्ठ गुरुदेव को याद किया प्रभु ने, विश्वामित्र जी को प्रणाम किया। मंचक के नीचे प्रभु आ रहे, कैसे मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे उतर रहा। सब देख रहे। सीता माँ व्याकुल हो गई। सीता माईला वाटलं रावणासारख्यानं धनुष्य उचललं नाही, हे अयोध्येचं पोरग उचलल का, म्हणून हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सीतामाईनं गणपतीची प्रार्थना सुरू केली। गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा। आज लगी किन्ने तू सेवा, आज लगी किन्ने तू सेवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा, आज लगी किन्ने तू सेवा, आज लगी किन्ने तू सेवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा। बार बार विनती सुनी मोरी, बार बार विनती सुनी मोरी, करहु चाप गुरुता अति थोरी, करहु चाप गुरुता अति थोरी, करहु चाप गुरुता अति थोरी, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा। आज लगी किन्ने उत्तम सेवा, आज लगी किन्ने सेवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा। गणपतीची प्रार्थना सीतामाईनं सुरू केली। गणपतीचीच का, अश्विन धनुष्य शंकराचं आहे। समजा तुटल्या गेलं आणि शंकरराव रागानं इथं आले आणि गणपतीला मदत करताना बघितलं तर शंकराचा राग शांत होईल। अब क्या करने का, किसी के ऊपर गुस्सा करने का, मेरा घर का बच्चा तो काम में लग गया, म्हणून प्रार्थना गणपतीची। धनुष्यापर्यंत रामचंद्रजी पोहोचले। इकडे लक्ष्मणजी मंचकावर उभे झाले। विश्वामित्र म्हणाले, लखन जी, धनुष तुम्हारे भाई राम को तोड़ना है, हाँ, तू खड़ा क्यों हो गया? मुझे डर लगता ना गुरुदेव। किस बात का?
बेटी की शादी में माँ को कुछ हो गया तो म्हणजे अहो हे सीता पृथ्वीची कन्या आहे आणि पृथ्वी सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी शेषाचा अवतार आहे. बरं, आणि जर माझ्या भावानं धनुष्य तोडलं, आवाज झाला आणि दिक्पालाचा तोल गेला तर धरणी खाली पडल, धरणीला दुखापत होईल. तू काय करतो? मी लातनं पृथ्वी दाबून ठेवतो म्हणून उभा झालो. रामचंद्र प्रभू पाहू लागले, धनुष्य हालायला लागलं. सीता माता व्याकुळ झाल्या. प्रभूचं लक्ष सीतामाईकडे गेलं. प्रभूला वाटलं आता वेळ करण्यात अर्थ नाही का, आपण धनुष्य तोडण्यात वेळ लावला आणि सीतेनं प्राण सोडला तर मग धनुष्य तोडण्यात फायदा का. अरे फसल जलने के बाद अगर जम के बारिश गिरी तो किसान को क्या फायदा. पीक तर जळालं मग झाला पाऊस. तसं धनुष्य तोडलं, आधी सीतेनंच प्राण सोडला तर काय फायदा धनुष्य तोडणे. आता विलंब नहीं करना चाहिए. सब देख रहे प्रभु की तरफ, प्रभु देख रहे धनुष की ओर. धनुष्य हिलने लग गया. एवढ्यात हजारो सूर्यासारखा प्रकाश मंडपात, प्रकाशही प्रकाश, प्रत्येकाच्या समोर नुसता प्रकाश. उस प्रकाश में भगवान ने प्रकाश में एक क्षण के बीच लेत चढावत खैचत गाळे काहून लखा दे कस बुधाळे. लेत चढावत खैकत गाडे काहून लखा दे कसा बुठाडे. कृष्ण भट राम धम तोरा भरे भुवन धुन घोर कठोरा. तेही जन्म राम धनु तोरा भरो भुवन धनि घोर कठोरा. लेत चढावत खैचत गाळे काहून लखा दे कस बुधाळे. लेत चढावत खैकत गाडे काहून लखा दे कसा बुठाडे. लेत चढावत खेचत गाडे काहून लखा दे कस बठाडे. दैजन मध्ये राम धनु तोडा भरऊ भुवन धुनी घोर कठोरा. धनुष्य भंगाचा आवाज झाला. हिमालय की चट्टाने टूटने लगी. समुद्र खलबलाने लगा. नदियों का बहाव बदल गया. सूर्य का रंग डोलने लगा. धरती नौका व्याकुल हुई. शेषनाग व्याकुल हुए. वृक्ष की पत्तियां झड़ने लगी. बड़े बड़े साधु की समाधि टूट गई. सूरज का रथ पूरब से पश्चिम जा रहा था, दक्षिण चला गया. सब सोच रहे क्या हुआ तो तुलसीदास जी ने बता दिया. कोदंड खंडे वो राम तुलसी जयति वचन उच्चारई. तो सभी ने जय जयकार बोलिए रामचंद्र भगवान की जय. धनुष्याचे 2 तुकडे झाल्यावर लक्ष्मणजी स्टेजवरून उतरले नाही, उडी टाकली. भावाचा विजय आवरेनाच आनंद लक्ष्मणरावला. आणि एका उडीत भाऊ नाही सासरा गाठला. सासऱ्यानं खाली मान घातली समाजात आणि लक्ष्मणरावनं छाती काढली. ए पागल बुड्ढे, 2 बजे से बकवास कर रहा था. क्षत्रिय बचा नहीं, क्षत्रिय बचा नहीं, क्षत्रिय. देखा मेरे भाई को 2 टुकड़े कर डाले. दूसरा आए तो मुझे दो, तोड़ के बताता हूं. पार शर्मिंदा होऊन गेला सासरा. मग लक्ष्मणराव स्टेजवर आले. आता धवल फुलाची माला घेऊन सीतामाई रामचंद्राच्या समोर. उंची जास्त आहे. रामचंद्र वाकत नाही, सीतेचा हात पुरत नाही. थोडे किंचित वाकले. मर्यादा पुरुषोत्तम आहे, मर्यादा आहे. त्यांना माहिती आहे आपण जर आता जास्त वाकलो तर 2021 पर्यंत हीच पद्धत होईल. नवरदेव नवरीच्याच पाया पडतील. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोक तदनुवर्तते. येथे वडील जे जे करतया नाव धर्म ठेवितीन मग येर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून प्रभू वाकत नाही, सीतेचा हात पुरत नाही. पण मनोमन संवाद चालला दोघाचा. मनोमन बोलत नाही पण मनोमन. रामचंद्र मनोमन म्हणतात सीतेला. डोळ्यापुढे चित्र आणा. हार हातात घेऊन सीता उभी.
रामचंद्र समोर थोडेसे किंचित वाकलेले, किंचित. आणि राम म्हणाले मनोमन, जानकी अब क्यों देर लगा रही, पैनो ना माला. मनोमन. सीता माँ मनोमन जवाब देती, आपने तो तोड़ने को देर लगाई थी भगवान, ये तो जोड़ने की बात है. तोड़ना जल्दी होता है, जोड़ना उतना जल्दी नहीं होता. अब मैं भी देर लगाऊंगी, हिसाब बराबर हो रहा. अरे वो तो ठीक है, लेकिन क्या, मैं पुरुष तू महिला, महिला के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका के खड़ा रहना अच्छा नहीं. बोले आप पुरुष ज्ञान है, मैं महिला भक्ति हूँ, और भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है, वैसे ही रहो. वो तो ठीक है सीता, लेकिन सब पुरुष सीना निकाल के मेरी तरफ देख रहे और मैं सर झुका के तुम्हारे सामने खड़ा, अच्छा नहीं दिखता. करके देर लगा रही क्यों? मुझे दुनिया को बताना है कि देखो रे, आप लोगों ने धनुष को हिलाया भी नहीं तो भी सब सीना निकाल करके बैठे. मेरे भगवान ने 2 टुकड़े कर डाले तो भी सर झुका के खड़े. इतने विनम्र मेरे भगवान है, करके देर लगा रही. काय करावं म्हणून प्रभूनं लक्ष्मणाकडे पाहिलं. स्टेजवर होता तो. पाहिल्यावर लक्ष्मणानं अशी मान हलवली. आता भावाभावाचं काही झालं असेल ते त्यांचं त्यांना माहीत अशी. पण विश्वामित्रानं विचारलं, अरे लखन बात क्या है रे, तुम्हारे भाई तुम्हारे तरफ देख रहे तो मुंडी हिला रहा. गुरुदेव ये शादी का काम है तो शादी में इशारे बहुत आते हैं, बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए. नहीं वो तो ठीक है, लेकिन इशारा है कौन सी बात का? इशारा मेरा भैया राम मुझे इशारे से बोल रहा कि लखन तू शेष का अवतार है रे, पृथ्वी उठाने वाला है. जिधर सीता खड़ी है उधर की पृथ्वी उठाओ तो ऊंचाई बढ़ेगी, माला पहनना आसान हो जाएगा. तूने क्या कहा? मैंने मुंडी हिला करके मना कर दिया, भैया मैं शेष का अवतार हूँ, पृथ्वी उठाने वाला, लेकिन आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी उठाऊंगा. अंतर उतना ही बना रहेगा, ये काम नहीं बन सकता. करके मुंडी हिलाई. अच्छा, इस बात का था इशारा. अभी शादी का काम कब होगा? अभी मुझे इजाज़त दो. जाओ लखन. लक्ष्मणाला परवानगी मिळाली. लक्ष्मणाला सवय होती दंडवत घालायची आणि प्रभूला सवय होती आशीर्वाद द्यायची. ज्याची जी सवय असते ना, किती बदल करा त्याच्यात. ट्रक ड्रायव्हर 30 वर्ष ड्रायव्हिंग केली, कोंबडीचं पिलू नाही मरू दिलं टायर खाली. 30 वर्ष नसा नसा ड्रायव्हिंग मुरलेला ट्रक ड्रायव्हर सिनेमा पाहायला गेला. 1.5 तासांनी 2 ट्रकचा अपघात सिनेमात. 90 ट्रक तिकडून, 80 इकडून. ट्रकवर ट्रक आदळणार हा इतका तल्लीन झाला होता, तसाच उठला आणि पुढच्या प्रेक्षकाच्या खुर्चीचं आडवं लाकूड जोड्याच्या लातानं काढ काढ काढ. काय करतो रे? ब्रेक ब्रेक थिएटरमध्ये. याला सवय म्हणतात, सवय. ते पुण्याची गोष्ट सांगतो. पहाटेची वेळ होती. बंडूदेवा आला प्रवासी. टांगेवाला उठ. टांगेवाला उठलं, डोळे चोळतं, घोडं सोडलं, जोडलं टांग्याला, आणि टांगा निघाला. आणि 2 मिनिटात थांबला, घोडा उतरला. तो टांगेवाला 2 मिनिट डॅन्स केला घोड्यापुढं, पुन्हा चालला, पुन्हा डॅन्स केला, पुन्हा चालला, पुन्हा डॅन्स. 4-5 वेळा डॅन्स केला. प्रवासी वैतागला. ए टांग्यावाल्या, नवरदेव नाही मी, झाली माझी हौस एकदा 20 वर्षापूर्वी. बसला डॅन्स करत. का स्वारगेटला जायचं, गाडी मिळाली पाहिजे. तुम्ही झोपत न उठवलं मालक. फुकट नेतो का? फुकट नाही हो, माझ्याकडे 2 घोडे आहे पाटील, एक वरातीचा एक टांग्याचा आहे. मग झोपत न उठलो, घोडं सोडलं, जोडलं टांग्याला. पण आता लक्षात आलं पाटील, टांग्याचं घरीच बांधून राहिलं, वरातीचंच टांग्याला आलं. मग ते डॅन्स केल्याशिवाय स्वारगेटला जात नाही का? सवय. तसं लक्ष्मणाची सवय आहे दंडवत. जसा स्टेजवरून खाली उतरला, साष्टांग दंडवत रामाला. आणि रामचंद्र आशीर्वाद द्यायला वाकले. सीतामाईच्या हातात हार तयार होता. जसा भावाला आशीर्वाद द्यायला भाऊ वाकला, एवढ्या चान्स मारला सीतामाईनं, दिला गळ्यात हार घालून. जमलं. आता हे पहा, पुरुष आणि महिला यातला एक फरक सांगतो. पुरुषाचा आदर्श आकाश आहे, महिलांचा आदर्श धरणी आहे. काही नैसर्गिक फरक असतात.
म्हातारपणामध्ये पुरुषाची मान हालते, महिलांची हालते, पण महिलांची मान हालते म्हातारपणात ती सरळ हालते, पुरुषाची आडवी. माझं खोटं असेल तर आजचं रामायण संपल्यावर उद्या दुपारच्या 2पर्यंत काही कामं आहे का तुम्हाला? माना बघून या तालुक्यातल्या कधीही पहा, नैसर्गिक फरक आहे. महिलांची म्हातारपणात मान सरळ हलते, कारण तिला आणा म्हणायची सवय असते. गोडे तेल आणा, रॉकेल आणा, तांदूळ आणा, डाळ आणा, पीठ आणा, आणा आणा आणा, या सवयीनं म्हातारं पुढं दिसलं की म्हातारी अशीच करते, आणा आणा आणा. आणि ते आणून आणून वैतागून गेलं असतं म्हातारं. हिनं असं केलं की ते असं, आता नाही आता नाही आता नाही, अख्खा जिंतूर तालुका आणला बैलासारखा राबलो, सुखानं मर तुझ्या पाया पडतो, आता नाही आता नाही. ते आडवण ते सरळ, हा फरक. तसं हे सहज आहे, विचारातला फरक सांगतो, सहज आहे. पुरुषांना काही सुचलं नाही वर पाहतं येते, तुम्ही करून पहा, सहज काही सुचलं नाही की वर. महिला वर पाहत नाही, त्यांना सुचलं नाही की जमिनीकडे पाहतात. हा नैसर्गिक फरक आहे, ठरवून नाही. महिलांना काही आठवलं नाही म्हणजे जमिनीकडे पाहून विचार करतात, पुरुषांना आठवत नाही त्याचं वर पाहतं. कारण पुरुषाचा आदर्श आकाश, महिलांचा आदर्श धरणी. सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जुळलेलं नातं आहे. आकाशासी जडले नाते, जडले नाते, स्वयंवर झाले सीतेचे, हात झालं सीतेचे, टाळी 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 टाळी. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले. सर्वांनी म्हणायचं, स्वयंवर झाले, स्वयंवर. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, हात जोडणे म्हणे नृपती तो विश्वामित्राची. आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्राची. आनंदाने भरले डोळे, सुट्टी मिटिले स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झालं सीतेचे, स्वयंवर झालं सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झालं सीतेचे. स्वयंवर